नागपुरातील प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गुंडानं दुकानदारांना चाकूचा धाक दाखवत महिन्याला 10,000 रुपये देण्याची मागणी केली आहे। या प्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव 25 वर्षीय मोहित उर्फ पन्ना पंचेश्वर आहे। पोलिसांच्या माहितीनुसार तक्रारदार नीरज राजू चिपाटे हे IT पार्क परिसरात ABS चायनीज सेंटर चालवतात। मोहित हा यापूर्वीही दारूच्या नशेत दुकानात येऊन पैसे न देता नाश्ता करत असल्याचा आरोप आहे। तसेच आपण खुनाच्या प्रकरणात जेलमधून बाहेर आलो असल्याचं सांगून तो दुकानदारांना धमकावत असल्याचं पोलिसांनी सांगितलं। 18 ऑगस्ट रोजी आरोपीने तक्रारदारासह इतर दुकानदारांना IT पार्कमध्ये दुकान चालवायचं असेल तर दरमहा 10,000 रुपये द्यावे लागतील अशी धमकी दिली। घाबरलेल्या तक्रारदाराने आरोपीला 500 रुपयेही दिले। यानंतर आरोपीने चाकूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली आणि दरमहा 10,000 रुपयांची खंडणी देण्याची मागणी केली। तक्रारीनंतर प्रतापनगर पोलिसांनी संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। सदर प्रकरणात पोलीस स्टेशन राणा प्रतापनगर येथे एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे 538/2026, ज्यात खंडणी मागण्यात आलेली होती एका स्ट्रीट वेंडरला। त्यातील आरोपी आहे मोहित उर्फ चन्ना पंचेश्वर। याच्यापूर्वी सुद्धा याच्यावर असेच खंडणीचे गुन्हे दाखल आहेत। हा सराईत गुन्हेगार आहे। हा 2 दिवस झाले जेलमधून सुटून आला होता। त्याच्यावर प्रतिबंध करण्यात आलेली होती। यांनी ठेल्यावाल्याला 10,000 रुपये खंडणी लागेल असं बोलला, धमकावलं आणि 500 रुपये त्याच्याकडून घेतलेले होते। ते आपण हा गुन्हा 18 तारखेला घडलेला असल्या कारणाने 18 तारखेला ते तात्काळ त्याची हे घेऊन त्याला गुन्हा दाखल केला आणि त्याला लगेच तातडीने अटक करण्यात आलेली आहे।